पगार, सुट्ट्या आणि बढती या 3 गोष्टी जर तुम्हाला कमी मिळत असतील, तुम्हाला साईडलाईन केलं जात असेल, तुम्हाला महत्त्वाचे निर्णय कळत नसतील, तुम्हाला टीम कॉल्समध्ये घेण्यात येत नसेल, मला टीमच्या अपडेट्स कळत नाही, मी त्या ग्रुपचा पार्ट नाही आहे, देन तुमच्यासोबत मॅनिप्युलेशन होतं आहे, यू आर साईड ट्रॅक. अनेक ठिकाणी म्हणतात की ही फॅमिली आहे, फॅमिलीसारखं ट्रीट करा कामाला, पण जर तुम्हाला 7 नंतर काम करावं ही अपेक्षा जर ठेवली जात असेल तर दॅट इज ऑल्सो मॅनिप्युलेशन. 2 प्रकार आहेत, एक तर गोड बोलून माहिती काढून घेणे, तर फिअर बेसिसवर माहिती काढून घेणे. उदाहरणार्थ, हमारे साथ रहोगे तो ऐश करोगे. ह्या डायलॉगमधून काय निर्माण होतं की तू आमच्या साईडला राहा बरं, तू आमच्या साईडला नाही राहिलीस तर तुला त्रास होईल. मुली स्वतःहून या गोष्टी इन्फ्लुएन्स करतात, मुली मॅनिप्युलेट करतात. मुलींना लवकर शॉर्टकट्स हवे असतात, यश मिळवायचं असतं, लवकर चांगली लाईफस्टाईल हवी आहे, लवकर प्रमोशन हवे असतात. मग मुलीसुद्धा या मार्गाने जातात. इनफॅक्ट ते प्रमाण बरंच आहे. डेलॉईट इंडियाचा सर्वे आहे, 80% भारतीय एम्प्लॉई हे कुठल्या ना कुठल्या मानसिक आजारातून, त्यातल्या तर अँझायटी, डिप्रेशन, स्लीप प्रॉब्लेम्स आणि बर्नआउट हे जात आहेत. पण त्यातले फक्त 10 ते 12%च हेल्प घेतात. तर HR हा खरंच कोणाच्या बाजूने असतो, कंपनीच्या की एम्प्लॉईजच्या? हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात द ऑड इव्हन. मंडळी, नाशिकमध्ये आत्ता नुकतंच एका नामांकित IT कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याची एक घटना घडली आणि त्याचे डिटेल्स हळूहळू पुढे येत आहेत, त्याचा तपासही होतोय. पण या सगळ्या निमित्ताने कॉर्पोरेट कल्चरमध्ये होणारी हरॅसमेंट, मग ती इमोशनल असेल, सेक्शुअल हरॅसमेंट असेल, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत या निमित्ताने यायला लागल्यात. आणि म्हणूनच आपण आजचा पॉडकास्ट हा खास या सगळ्या संदर्भातले प्रश्न तुमचे जे आहेत ते ॲड्रेस करण्यासाठीच करतोय. आणि यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर वृषाली राऊत. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. मॅडम, मला पहिल्यांदाच प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की हे सगळं प्रकरण आत्ता चर्चेत आलंय, तर जेव्हा एखादा एम्प्लॉई असेल, तो जॉब स्विच करून नवीन एखाद्या कंपनीत जात असेल, पहिल्यांदा एखाद्या जॉबची ऑफर आली, मला कंपनीत जॉईन व्हायचं आहे, ते आपला रिसर्च करू शकतात. पण मला ती कंपनी चांगली आहे का नाही हे कळू शकतं का? किंवा कंपनी चांगली आहे का नाही हे कसं व्हेरीफाय करू शकते? सुरुवातीला मी हे सांगेल की मी औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे. माझं मूळ शिक्षण हे इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीमध्ये आहे. त्यामुळे मी हा जे काही आता सांगणार आहे ते माझ्या 20 वर्षाच्या कॉर्पोरेट एक्सपिरियन्सवर अवलंबून आहे. मी तिथून माझी मतं आहेत. माझं PhD आहे IT मेंटल हेल्थ आणि वेलबिंगवर, म्हणजे IT मध्ये इम्प्लिमेंट पण झालं आहे. तर एकंदरीत माझा जो अनुभव आहे, रिसर्चचा अनुभव आहे, कामाचा अनुभव आहे, त्यातून असं जाणवतं की IT किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा अप्लाय करता त्यावेळेला सुरुवातीला, आता तू समजा फ्रेशर आहेस आणि आता तुला एखाद्या कंपनीची ऑफर आली, इंटरव्ह्यू कॉल आला, तर जाण्यापूर्वी अर्थात वेबसाईट त्यांची बघून घेणे, काय आहे, फेक आहे की आहे, काय आहे. तर वेबसाईटवर जनरली क्लायंटचे, तुमचे मॅनेजमेंट टीमचे डिटेल्स असतात, क्लायंटचे डिटेल्स असतात, बाकी इतर लिगल माहिती उपलब्ध असते. त्याच्यानंतर लिंक्डइन, ग्लासडोअर, ॲम्बिशन बॉक्स, या 3 वेबसाईट अशा आहेत, प्रोफेशनल वेबसाईट, ज्याच्यावर इव्हन नोकरीवर पण तुम्हाला बघायला मिळतात की रिव्ह्यूज असतात फ्रॉम द एम्प्लॉई अँड ऑल्सो कमेंट्स बाय द एम्प्लॉयर. तर त्या रिव्ह्यू मध्ये काही पॅटर्न दिसतो का? उदाहरणार्थ, ॲट्रिशन खूप हाय आहे, म्हणजे 1000 लोकांची कंपनी आहे पण 20% ॲट्रिशन आहे, म्हणजे वर्षाला 200 लोक सोडून जात आहेत, विच इज नॉट गुड. वर्क लाईफ बॅलन्सवर त्यांना किती स्कोर आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे हे तू जेव्हा इंटरव्ह्यूला जाते त्याच्या अगोदर करण्याचे चेकलिस्ट आहे. म्हणजे एक आपण माहिती काढून घ्यायची, इंटेलिजन्स ठेवायचा आपल्यापाशी. त्याच्यानंतर लिंक्डइनवर जर तुला वाटलं की काही लोकांना तू DM करून विचारू शकते. कधी कधी ऍज अ फ्रेश म्हणून रिस्पॉन्स येत नाही, पण तुम्ही त्यांचे प्रोफाईल बघू शकता की 6 महिन्यात एम्प्लॉई सोडतायत का, किती संख्या आहे ना. आणि त्याच पद्धतीने तू तुझ्या नेटवर्क मधून, अर्थात तुझे कोणी सिनियर्स असतील, कॉलेजमधले सिनियर्स आहेत, ओळखीतले नाते कोणी असतील, त्यांच्याकडून त्या कंपनीतून कुठेतरी काहीतरी एक एक्स एम्प्लॉई रेफरन्स किंवा एम्प्लॉईचा रेफरन्स, काहीतरी माहिती मिळू शकते हे काढायची. अचानक कुठेही जाणं आणि जॉईन होणं हे म्हणजे अंधारात उडी घेण्यासारखं आहे, त्यामुळे ते कम्प्लिटली टाळायचं, तसं करू नये. जेव्हा तू इंटरव्ह्यूला जाते त्यावेळेला इंटरव्ह्यूला ते तुला जॉब रोल कसा सांगतात, तुला JD काय देतात, जॉब डिस्क्रिप्शन काय सांगतात, तुला टीम स्ट्रक्चर कसं सांगण्यात येतं, तुझ्या कामाच्या वेळा काय आहेत, जनरल शिफ्ट सांगतील आणि दुसऱ्या म्हणतील की नाही रोटेशनल शिफ्ट मध्ये, असं नाही. तुमचा JD हा पूर्णपणे क्लिअर पाहिजे. भारतामध्ये असं होतं की JDची क्लॅरिटी नसते, अनेक वेळा आतमध्ये गेल्यावर JD तयार करण्यात येतो, त्यात ऍडिशन करण्यात येतात, रोज चेंज होतात. आणि सगळ्यांनी तुम्हाला जे प्रॉमिसेस केले आहेत, तुला जे इंटरव्ह्यू मध्ये किंवा ऑफर करताना जे प्रॉमिसेस असतील
ते सगळे रिटर्न हवेत. नुसते वर्बल असून सांगा, तोंडली काय कोणी काही सांगू शकतं ना, त्यामुळे त्याच्या नंतर चेंज पण होऊ शकतात. जसं इंटरव्ह्यूला येणारे लोक, त्यांचं एकंदरीत बिहेवियर, ते तुझ्याशी कसे वागतात, मला कळतं. एक स्त्री म्हणून पुढे गेलो तर आपल्याला जनरली एक सिक्स सेन्स असतो आणि कळतं की त्या व्यक्तीचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, बॉडी लँग्वेज ही अग्रेसिव्ह आहे का, किंवा थोडी आपल्याला ऑफेंडिंग वाटते का, है ना. तर आपल्याला कसे ट्रीट करतात हे. फोन किती, म्हणजे तुम्हाला 8 वाजता फोन करतील, 9 वाजता फोन करतील, कारण तुम्ही फ्रेशर आणि तुम्हाला नोकरीची गरज आहे, विच इज नॉट एक्सेप्टेबल ना. त्यांनी 10 ते 6च्या मध्ये तुम्हाला कधीही कॉल करावा, आणि त्यांच्याकडून कशा डिमांड, याच वेळेला इंटरव्ह्यूला यायचं आहे की फ्लेक्झिबल आहे तुमच्यासाठी, तुमच्या गरजा ते ध्यानात घेत आहेत का, तुम्हाला कन्सिडरेट करतायत का, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि नंतर जेव्हा तुला ऑफर लेटर येतं, ऑफर लेटर आल्यावर अर्थात तुझे आई बाबा घरी किंवा मोठे बहीण भाऊ, सिनियर्स असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्याकडून थोडंफार चेक करून घ्यायचं की हे काय आहेत. आपल्याला कळत नाही तर सेकंड ओपिनियन नेहमी घ्यायचा. म्हणजे आपण कंपनीमध्ये जॉईन होण्यापूर्वी ही तयारी आपल्या बाजूनी आपण केली पाहिजे. पण आता तुम्ही बोलताना म्हणालात की तुमचे टास्क क्लिअर पाहिजे किंवा जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला व्यवस्थित मिळालं पाहिजे. तर बऱ्याचदा होतं जॉब डिस्क्रिप्शन वगैरे मिळतं, पण तिथे गेलो आठवडाभर साधारण झाला की लक्षात येतं की हे असं काहीच घडत नाहीये, आणि वर त्याला जस्टिफिकेशनही असतं की हो थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं. तर हे जेव्हा लक्षात येतं आपल्याला एक 7 दिवस 15 दिवस तिथे काम केल्यावर की असं काही घडत नाहीये, तर अशा वेळी काय केलं पाहिजे? म्हणजे अजून वेळ आपण दिला पाहिजे का, हे असंच होतं हे आपण गृहीत धरून तसंच पुढे काम केलं पाहिजे? थोडी इंटरनल माहिती काढायला हवी. जेव्हा आपण जॉईन करतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला सांगितल्या गेल्या गोष्टी आणि आपल्यासोबत होणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये मिसमॅच आहे, तो मिसमॅच किती आहे हे बघायचा. 1 महिना 2 महिने, साधारण 3 महिने तुम्हाला लक्षात येतं की त्या कंपनीमधलं कल्चर काय आहे. आणि जे काही आपण इंटरनली पण नेटवर्किंग करतो किंवा आपण ओळखी काढतो ना, तर शक्यतो ओळखी काढून माहितीतूनच गोष्टी कराव्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या कलिग्सशी असेल किंवा जे काही तुमच्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट्स होतील, तर त्यांच्या थ्रू तुम्ही ऑफिसबद्दल अजून म्हणजे सिस्टीमची थोडक्यात माहिती आणि कळते आपल्याला. फक्त त्याला गॉसिपिंगचं स्वरूप न देता एक्झॅक्ट माहिती काय मिळते आपल्याला ते बघावं. आणि तुम्हाला लक्षात आलं की आता हे आपण आपल्याला जे सांगितलं त्यानुसार तर घडत नाहीये, तर यू कॅन टेक अ कॉल. की तुम्हाला त्या मॅनेजर सोबत किंवा तुमच्या HR सोबत तुम्ही डिस्कस करू शकता की हे जे मला सांगण्यात आलं होतं, माझा रोल थोडा चेंज झाला आहे. मग माझे रोल चेंज झाला तर तुमचे KRS पण चेंज होतात. म्हणजे तुमचे रिझल्ट एरियाज जे आहेत ते चेंज होतात. मग ते अलाइनमेंट करताना परफॉर्मन्स रिव्ह्यू ज्या वेळेला होतो त्यावेळेला पण चेंज होतं ना, की मला एक दिला आहे एवढे कामं करायला, त्याचं हे माझं रिझल्ट आहे, मग तुम्ही कुठलं परफॉर्मन्स रिव्ह्यूचा पॅटर्न वापरणार माझ्याकरता. जर सतत रोल चेंज होत राहिला तर त्याचे की रिझल्ट एरिया तुमचे कुठे येतील. है ना. मग ते नंतर वेग होत जाईल ना सगळं. तर म्हणून 1-2 महिन्यामध्येच आपल्याला पॅटर्न कळून जातो शक्यतो. मग साधारण आता या सगळ्यानंतर मला म्हणजे जॉईन झालो वगैरे, आपण सगळं व्यवस्थित सुरू झालं रुटीन, ह्याच्यानंतर प्रश्न येतो जो आता सगळ्यांना जास्त रिलेटेबल वाटतोय, तो म्हणजे हे टॉक्सिक वर्क कल्चर जे असतं ह्याच्यामध्ये मी ज्युनियर असेल किंवा फ्रेशर असेल किंवा माझे जे सिनियर्स असतील, मॅनेजर्स असतील, त्यांच्याकडनं माझं कसं मला मॅनिप्युलेशन केलं जातं किंवा माझ्या नकळत सुद्धा काही वेळेस मॅनिप्युलेशन होतं आणि ते मला समजत सुद्धा नाही आणि मी साहजिकच त्याला बळी पडते. तो सिनियर्स किंवा मॅनेजर्स असतील ह्यांच्याकडनं एम्प्लॉईजचं मॅनिप्युलेशन कसं होतं नेमकं? मॅनिप्युलेशन हा पूर्णपणे सायकोलॉजिकल पार्ट आहे. म्हणजे सायकोलॉजिकल इन द सेन्स की ते सिस्टीममध्ये कुठेही नसतं, पण ते होतं. म्हणजे तुमचं जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे एखाद्या कंपनीचं, तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही समजा खूप मोठ्या सिस्टीममध्ये गेलात, तिथे खूपच स्ट्रक्चर्ड गोष्टी आहेत, तिथे पण मॅनिप्युलेशन होऊ शकतं. आणि जर तुम्ही छोट्या इथे असाल, छोट्या स्टार्टअपमध्ये असाल, जिथे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस इतकं फॉलो केलं जात नाही, तिथे तर होतच होतं. आणि अर्थात त्याचं प्रमाण कमी जास्त आहे, कारण ह्युमन बिहेवियर आहे, मॅनिप्युलेशन होणारच. तर तुमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसपेक्षा तुम्हाला जास्ती किंवा कमी, उदाहरणार्थ पगार, सुट्ट्या आणि बढती, या 3 गोष्टी जर तुम्हाला कमी मिळत असतील, तुम्हाला साईडलाईन केलं जात असेल, तुम्हाला महत्त्वाचे निर्णय कळत नसतील, तुम्हाला टीम कॉल्समध्ये घेण्यात येत नसेल, तुम्हाला टीमच्या अपडेट्स कळत नाही, है ना. म्हणजे तुम्हाला असं जाणवतं की आपण कुठे काहीतरी मिसिंग आहे, की बाकीच्यांना हे माहिती आणि मला माहीत नाही, मला साईडलाईन करण्यात येत आहे, मी त्या ग्रुपचा पार्ट नाही आहे, देन तुमच्यासोबत मॅनिप्युलेशन होत आहे, यू आर साईड ट्रॅक. दुसरी एक बाजू असते की तुम्हाला जे लव्ह बॉम्बिंग म्हणतात ना सध्याच्या भाषेमध्ये, की तुम्हाला खूप प्रेमाने वागवायचं, जास्त फ्रेंडलीपणा दाखवायचा,
तुमच्याकडून माहिती काढून घ्यायची तुमची काय आहे, तुमचे वीक पॉईंट्स काढून घ्यायचे आणि मग त्याच्यानुसार ती ती माहिती वापरून तुम्हाला मॅन्युप्युलेट करायचं. बरं. मग त्याच्यात काय होतं की तुमच्याकडून जास्त काम करून घेणं, हो. म्हणजे जे काही काम आहे त्याचा मोबदला न देणं किंवा ते रिव्ह्यूमध्ये नीट तुम्हाला जस्टिस न मिळणं. परफॉर्मन्स रिव्ह्यू असतो त्याच्यामुळे आपल्याला जस्टिस वाटत नाही की काय? आपल्यासोबत इनजस्टिस झालाय काहीतरी, तसं होणं. तुम्हाला एकंदरीत जी म्हणजे ट्रीटमेंट मिळते सगळ्यांच्या समोर, कधी कधी लोक पाणउतारा पण करतात, म्हणजे टीमच्या समोर तुम्हाला काही बोलल्या गेलं आहे हम्म. आणि किंवा नंतर सुद्धा इन पर्सन जेव्हा तुम्हाला काहीतरी बोललं जातं फीडबॅकच्या स्वरूपात, ते फार हार्श पद्धतीचं असतं. हम्म. त्याला ही पद्धत आहे ना, फीडबॅकला पण पद्धत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या क्लिअर इंडिकेटर्स आहेत की तुम्हाला मॅन्युप्युलेशन केल्या जात आहे. बरं. अनेक ठिकाणी म्हणतात की ही फॅमिली आहे, हम्म. फॅमिलीसारखं ट्रीट करा कामाला. मग तुम्हाला 7 नंतर कसं आहे, आपण कुठे जॉईन झाल्यावर आपल्याला कसं असतं की बाउंड्रीज आखून घ्यायला हव्यात. पण जर तुम्हाला 7 नंतरचे कॉल्स हम्म. कामाच्या ठिकाणी येणारे किंवा त्याच्यानंतरचे ईमेल्स आणि त्याच्या 7 नंतर काम करावं ही अपेक्षा जर ठेवली जात असेल तर दॅट इज ऑल्सो मॅन्युप्युलेशन. ओ. म्हणजे हे तर मला खूप कॉमनली आता दिसतंय की 7 नंतर काय म्हणजे 1-2 तास तर पुढे असा निघूनच जातो की तुम्ही ऑफिसमधनं जरी फिजिकली बाहेर पडला असतात तरी तुम्ही ऑनलाईन ईमेल्स थ्रू असेल, नोटिफिकेशन असतील किंवा रादर कॉलवरती सुद्धा असतात. आणि अशा वेळेस हे सुद्धा बोललं जातं की हे करणं अपेक्षितच आहे. आणि काही वेळेस आपल्याला दुसरा ऑप्शन नसतो हातामध्ये किंवा जॉब सोडणं आपण अफोर्ड करू शकत नसतो. अशा वेळी आपण साहजिकच त्या सगळ्या गोष्टी करत जातो. तर या गोष्टी आपल्याला नसतील करायच्या, सटली ही सिच्युएशन मॅनेज करायची असेल तर काय केलं पाहिजे? याला मॅनेज करणं पहिली गोष्ट म्हणजे हे होऊ न देणं, म्हणजे प्रिव्हेन्शन Okay. इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. हम्म. प्रिव्हेंट करा, ह्या गोष्टी होऊच देऊ बरं. नका. आणि जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की तुमच्या बद्दलची जी पर्सनल माहिती आहे ती जास्त प्रमाणात जाऊ न देणं. हम्म. अर्थात समजा ती गेली असेल, हां. यू कॅन ऑलवेज चेंज द नरेटिव्ह. हो. म्हणजे समोरच्याचं परसेप्शन चेंज होईल की हम्म. आपल्याकडे काही झालंय बा, म्हणजे माझ्याकडे असं असं हे झालं होतं हम्म. पण ते आता बदललंय. ओके. आणि यू कॅन प्रेझेंट इट इन अ मोर पॉवरफुल अँड पॉझिटिव्ह वे, बर. की जेणेकरून त्याला कळेल की तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल आहेत अँड देर इज समवन हू कॅन प्रोटेक्ट यू. अँड तुमच्यासोबत जर काही झालं, म्हणजे एखाद्याने तुमच्यासोबत जर काही केलं तर नक्कीच घरच्यांकडून, मित्रमैत्रिणींकडून आपल्याला बॅकलॅश येऊ शकतो. बर. आपल्याला आपल्याला आन्सरेबल राहू आपण याच्या घरच्या लोकांना. हे स्ट्रॉंग आहेत बा, म्हणजे हिचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे किंवा या मुलाचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आपलं वीक पॉईंट शक्यतो दाखवू नये आणि दाखवले गेले तर थोडेसे नंतर कव्हर अप करता आले पाहिजे. हो. बर. म्हणजे हे स्किल ऍक्च्युली हे कॉर्पोरेटमध्ये skill आहे. वर्क करताना तुम्ही अडॉप्ट केलं पाहिजे. हां, की बाबा हे होतं माझ्याकडे बट नाऊ आय हॅव कम आउट ऑफ इट. ओके. किंवा तुम्ही असं एखाद्याची सिच्युएशन असते ना, म्हणून ब्रेकअप झाला. आजकाल जनरली जेनझेडमध्ये ते खूप कॉमन आहे की ब्रेकअप झाला. तुम्ही सांगितलं बॉसला की तुमचा ब्रेकअप झाला. बट त्यांनी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे तुम्ही स्वतः तर प्रयत्न कराच ब्रेकअप आणि त्या गोष्टीतून बाहेर यायला. मेंटल हेल्थचं काउन्सिलिंग तर जरूर घ्या, मी तर म्हणेल. पण असं पण नरेटिव्ह चेंज करायला विसरू नका. ऑफिसमध्ये जे तुमच्याबद्दल तयार झालं आहे की यांचा ब्रेकअप झाला, नाऊ शी इज आउट ऑफ इट आणि शी इज डुईंग वेल नाऊ, शी इज बॅक टू द नॉर्मल. नाईस. म्हणजे हे स्किल आय थिंक सॉफ्ट स्किलमध्ये आपण आता म्हणू शकतो की जे प्रत्येकाने आपापल्यामध्ये आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. परसेप्शन मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेला वावरता बरं. कुठल्याही वर्कप्लेसमध्ये, त्यावेळेला तुम्हाला कसं परसिव्ह केलं जातं, तर हे कसं तयार होतं, कोणत्या लोकांसोबत तुम्ही वावरता. Right. ऑफिसमध्ये पॉवर सेंटर्स असतात, पॉवर ग्रुप्स असतात, Right. इन्फ्लुएन्सर्स असतात. हम्म. ते नॉट नेसेसरीली ते फॉर्मल HR रोल, लिडरशिप रोलमध्ये असतील, बट दे आर देअर. हम्म. ओके. तर अशी लोक असतात, काही खरंच क्रिएटिव्ह माइंड्स असतात, बरोबर. काही ऑथेंटिक असतात, हू आर हार्ड वर्किंग. अशा लोकांसोबत आपण यू कॅन ऑलवेज हॅव स्ट्रॉंग अलाईज. म्हणजे ते अलाईज असतात आपल्याला ऑफिसमध्ये. फ्रेंड्स आपण नाही म्हणू शकत, बट वी कॅन हॅव स्ट्रॉंग अलाईज, ओके. ज्यांच्यासोबत आपण स्ट्रॅटेजिक नेटवर्किंग करू शकतो. त्यांचा ते नेहमी इमोशनल होऊन जे काही आपण रडगाणं असतं हो. तसं पण खांदा हवा आपल्याला. बरोबर. पण आपल्याला ते झाल्यावर आता स्ट्रॅटेजिक सोल्युशन देणारं पण कोणतरी हवं ना. हम्म. समजा पैशाचीच गरज पडली किंवा कुठल्या लिगल ॲडवाईसची गरज पडली, Right. कुठल्या इन्फॉर्मेशनची गरज पडली, तर तसं सांगणारं कोणीतरी हवं. म्हणजे वेलविशर तर हवेच, बट यू ऑल्सो नीड अ स्ट्रॅटेजिक सपोर्ट. करेक्ट. पण ह्या सगळ्यामध्ये ऑफिसमधले जे आपले रिलेशन्स असतील, भले कलिग्स बरोबर आपण फ्रेंडली असतो, काही कलिग्स बरोबर जास्त ओव्हर फ्रेंडली असतो, टी ब्रेक्स होतात, त्याच्यात ग्रुप्स बाहेर जात असतात, मॅनेजर बरोबर काही रिलेशन्स असतील, तर हे रिलेशन्स माझे टॉक्सिक केव्हा व्हायला लागतात? त्याचे काही सिम्पटम्स किंवा ट्रेट्स आहेत का की आता मी सांभाळून राहायला पाहिजे? बाउंड्रीज जेव्हा व्हायोलेट व्हायला लागतात तेव्हा, बरं. उदाहरणार्थ संध्याकाळी 7 नंतर येणारे कॉल्स, जे ऑफिस आवर नंतर येणारे कॉल, हां, आणि तुमच्याकडून माहिती काढल्या जात आहेत का,
म्हणजे फ्रेंडली टोनमध्ये तुमच्याकडून माहिती काढण्यात येते का? 2 प्रकार आहेत. एक तर गोड बोलून माहिती काढून घेणे किंवा फिअर बेसिसवर माहिती काढून घेणे. उदाहरणार्थ, हमारे साथ रहोगे तो ऐश करोगे. ह्या डायलॉगमधून काय निर्माण होतं की तू आमच्या साईडला राहा बरं, तू आमच्या साईडला नाही राहिलीस तर तुला त्रास होईल, आणि आमच्या साईडला राहिलीस यू विल हॅव युअर बेनिफिट्स. राईट. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जे सटल आपण म्हणतो ना सायन्स, की तुम्ही या जॉईन करा आमच्या ग्रुपला, आमच्यामध्ये राहा, किंवा बॉसच्या विरुद्ध गेलं तर काय होऊ शकतं असं सांगणारे आपल्या काही लोक येतात. राईट. की तू बॉसच्या विरुद्ध गेला ना तर असं होईल बरं. तर दॅट इज अ सिग्नल ओके. की तुम्हाला काय करायचं काय नाही. म्हणजे हे सगळे पॉवर डायनामिक्स तुम्हाला समजून घेता आले पाहिजेत की कुठे कुठे काय काय सेंटर्स तयार झाली आहेत. हो. काय साधारण कसे समजून घेता येतील हे आपल्याला? भारतामध्ये म्हणजे माझ्या PhDचा विषय जो आहे तो इमोशनल इंटेलिजन्स एक व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. बरं. पण मी जेवढं बघितलं माझ्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये आतापर्यंत ही इमोशनल इंटेलिजन्सपेक्षा पॉवर इंटेलिजन्स हा जास्ती चालतो. हो. पॉवर डायनॅमिक्स इतके स्ट्रॉंग आहेत की तुम्ही जर बॉसच्या जवळ असाल, तुम्ही इन्फ्लुएन्शियल लेवल जे आहे त्यामध्ये असाल, किंवा जे HR च्या जवळ असाल, तर तुम्हाला अर्थात फायदा होतो. हे तुमच्या मेरिट बेसिसवर नाही आहे. त्याच्यामुळे अनेक मेरिट बेसिसवर जॉईन करणारे पुढे कदाचित तेवढे ग्रो करू शकत नाही. त्यांना कदाचित ते पॉवर स्ट्रक्चर जे आहे ऑर्गनायझेशनचं ते समजत नाही, त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे पण समजत नाही, स्ट्रॅटेजिक नेटवर्किंग जमत नाही. पण भारतात इमोशनल इंटेलिजन्स हे वर्कप्लेसेसमध्ये नाहीच आहेत. त्याचे ट्रेनिंग्ज होतात, त्याचे वर्कशॉप लोक घेतात, त्याचं कोचिंग घेतात, पण ॲक्च्युअल जेव्हा एक्झिक्युशनची वेळ येते तेव्हा तिथे पॉवरच चालतं. आणि ही पुरुषप्रधान संस्कृती जी आहे भारताची ती तुमच्या वर्कप्लेसेसमध्ये रिफ्लेक्ट होते. कारण जेंडर बायसेस तर इतके आहे ना. आता मी नेहमी म्हणते की माझे जे क्रेडेन्शियल्स आहेत, मी ज्या पद्धतीचं काम केलं इतके वर्ष, हे जर एका पुरुषाने केलं असतं, माझे वडीलही म्हणायचे की हे समजा एखाद्या पुरुषाने केलं असतं तर त्याला नक्कीच सॅलरी दुप्पट तिप्पट मिळालीच असती, त्यांनी त्याचे आणखी बेनिफिट्स घेतले असते, आणि कदाचित इतक्या यांनी ट्रान्सपरन्सीने या गोष्टी सांगितल्या पण नसत्या. किंवा मला जेव्हा कोणी अप्रोच करतं, एखाद्या पब्लिशरनी अप्रोच केलं तर हेच क्रेडेन्शियल असणाऱ्या पुरुषाला ते नक्कीच वेगळ्या पद्धतीने विचारतील. स्त्री म्हणून मला वेगळा अनुभव येतो. सिरियसली घेत नाही तुमचे मतं कोणी, आणि खूप प्रूव्ह करावं लागतं स्वतःला. बरोबर. हे आहे मी जेवढं बघितलं आहे, म्हणजे इतक्या वर्षानंतर आता थोडा मला एक 3-4 वर्षात एक्सेप्टन्स आहे, पण हा जेंडर बायस येतो. बरं. या सगळ्यामध्ये जो एम्प्लॉईजना त्रास होतो किंवा जे काही सोसावं लागतं, या सगळ्याची मुळात तक्रार कुठे करावी? म्हणजे आता आपला HRचा मुद्दा झाला, तर HR हा खरंच कोणाच्या बाजूने असतो, कंपनीच्या का एम्प्लॉईजच्या? कारण लोक म्हणतात की तुम्ही जा HRशी बोला, HR तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, तुम्हाला तुमची मेंटल हेल्थ किंवा चांगली राहावी याच्यासाठी ते काही सेमिनार्स किंवा फन ॲक्टिव्हिटीज सुद्धा अरेंज करत असतात. तर या सगळ्यामध्ये HRची भूमिका नक्की काय असते? HR आयडियली शुड सपोर्ट बोथ इक्वली, बोथ मॅनेजमेंट अँड एम्प्लॉईज. पण HR नेहमी कंपनीशी लॉयल असतो. तो कंपनीची ब्रँड इमेज, त्याची लिगल जी काही आयडेंटिटी आहे ते जास्ती जपतो. इमोशनल सपोर्ट इंडिव्हिज्युअल HR एखादा त्यातल्या त्यात चांगला असेल, आणि असतात बरेच लोक असतात, त्यांच्याकडून येईल. पण तुम्हाला नेहमी HRकडे जाताना ह्या डोंट एक्सपेक्ट लॉट ऑफ इमोशनल सपोर्ट विदाऊट एनी डॉक्युमेंटेड फॅक्ट्स. तुम्ही जेव्हा HRकडे जाता तेव्हा तुमच्यापाशी, जसं तू म्हटलं मगाशी की मला मॅनिप्युलेशन होतं, मला कळतं आहे, तर मग ते तुला किती वाजता कॉल आला, या वेळेला या दिवशी कॉल आला, परत या व्यक्तीकडून त्याच वेळेला कॉल आला, किंवा त्या व्यक्तीने उगीच मला पिंग केलं टीम्सवर किंवा व्हॉट्सअपवर, आणि ऑफिस नंतरच्या वेळेमध्ये माझ्याशी पर्सनल चॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, मला विचारलं की हाऊ आर यू, तुझ्या पर्सनल गोष्टी कशा आहेत. तर हे सगळे चॅट ॲक्च्युअली यू शुड हॅव अ स्क्रीनशॉट आयडियली, म्हणजे ते डॉक्युमेंटेशन होतं. कॉल्स असतील त्याचे पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी तर म्हणेल अनेक वेळा की तुम्ही ते जे म्हणजे लेडीजनी कॉल रेकॉर्ड करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल शिकून घ्यायला हव्यात, कारण ते डॉक्युमेंटेशन जे आहे ना ते नंतर, आणि लेडीज थोड्या कमी पडतात या बाबतीत, पण तुमचे अर्थात तुमचे फ्रेंड्स असतात ज्यांना मोबाईलचं आणि याच्यातलं चांगले असतात, वेल विशर्स, त्यांना माहीत असतं, तर थोडे ते शिकून घ्यायचं. आणि अनेक वेळा अशा लोकांशी जर आपण बोलायला गेलो तर तो कॉल रेकॉर्डर ऑन ठेवायचा, काही हरकत नाही, कारण ते तुमच्या सेफ्टी करता असतं. पुढे जाऊन काही झालं तर तुम्ही ते तुमचं डॉक्युमेंट ॲज अ एव्हिडन्स म्हणून वापरू शकता. तर डॉक्युमेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मॅनेजरला असा त्रास होत असेल तर, किंवा मॅनेजरकडून जर त्रास होत असेल तर स्किप लेवलला जा, एक लेवल स्किप करून दुसऱ्या व्यक्तीला सांगा. तेही नसेल हो तर यू कॅन गो टू HR
आणि HR कडून तुम्हाला रिस्पॉन्स नाही वाटला तर पॉश कमिटी सगळीकडे असते, तुम्ही पॉश कमिटीकडे जाऊ शकता. बरं. ह्याच्या उपरही होत नसेल म्हणजे एक्स्ट्रीम केस असेल तर एक्सटर्नल जे एक तर लेबर युनियन्स आहेत किंवा लेबर युनियन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतात, बऱ्याच ठिकाणी असतात, IT मध्ये नाहीत, किंवा तुम्ही लीगल ॲडवायझरचा सल्ला घेऊ शकता या बाबतीमध्ये. राईट. त्यामुळे डॉक्युमेंटेशन केल्याशिवाय उपयोग नाही. तर तुम्ही ना हे सायन्स ओळखायला शिकायचं. 1-2 इन्सिडेंट झाले की नाही हा आपल्याशी इनॲप्रोप्रिएट वागला आहे आणि त्याला आपण सांगतोय की बाबा हे आपल्याला पटणार नाही, पण तरी ती व्यक्ती तशीच वागते आहे. फॉर एक्झाम्पल, तू ऑफिसच्या बसने जाते आहे, ओके, आणि ऑफिसच्या बसमध्ये तुझ्याशी कोणीतरी मिसबिहेव केलं. आपण चला आता तो मुद्दा आलाय की हो. तुला पॉलिटिकल व्ह्यूज तुझे विचारले. आणि आता ऑफिस असल्यामुळे रोजची बसची तुझी म्हणजे त्यांच्याशी पाला पडणार आहे. आणि त्यांनी जर तुम्हाला हे कॉन्स्टंट विचारलं की हे काय आहे, किंवा त्यांचं डिस्कशन चालू असेल, तुला विचारलं की तुझं मत काय आहे बाबतीत, तर हे सुद्धा इट्स अनएक्सेप्टेबल. ओके. म्हणजे हे कळणं खरं तर अवघडच आहे, की म्हणजे हे काही वेळेस असं वाटतं की हे नॉर्मल कन्व्हर्सेशन सुरू आहे की ज्याच्यात मी सुद्धा भाग घेतला पाहिजे, कारण मला सुद्धा त्यांच्यामध्ये असं कुठेतरी वाटतं की फोमो नको, की फिलिंग फिट व्हायला पाहिजे. आपण जातो असं करायला, पण त्याचं अनेक वेळा आपलं म्हणजे जे काही बिलीफ्स आहेत त्या TCSचा ना अजून एक केस ओपन व्हायची आहे, म्हणजे त्यात बरं. बरेच अँगल्स येत आहेत. त्यामुळे त्याला आपण त्या अँगलनी म्हणजे रिलिजनच्या अँगलनी बघावं की नाही याच्यावर मी कमेंट करू शकत नाही. आणि TCS मधली केस खूपच एक्सेप्शनल राईट. आहे, म्हणजे हजारात लाखात एखादी होत असेल, पण इंडिव्हिज्युअल लेवलचं जे हरासमेंट आहे 1 to 1 हे बऱ्यापैकी आहे. बरं. कारण त्याच्यानंतर आता लेबर डिपार्टमेंटनी म्हटलं आहे की पुण्यातल्या सगळ्या IT कंपनीजमध्ये जाऊन आम्ही इन्स्पेक्शन करणार. असं एक त्यांची मध्ये न्यूज आली होती की आम्ही असं करूया कारण हा असं झालाय. हे आधीच करायला हवं होतं ना. करेक्ट. म्हणजे आपण हे खूप जास्त ताणलंय आणि खूप जास्त ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही सिच्युएशन आली आहे. आणि अजून एक यातल्या 1-2 गोष्टी मला ऍड करायच्या आहे की जसं तू मगाशी म्हटलं की आपण सहज बोलून जातो, हो. किंवा तुझी जनरेशन आता बऱ्यापैकी ओपन अप होते आणि मेन वुमन हा तुमच्यामध्ये डिफरन्स जरा कमी आहे. यू हॅव मेल फ्रेंड्स आणि मेल फिमेल फ्रेंडशिप कॉमन आहे. राईट. आमच्या एजचे जे आहे थोडे, ज्यांचा 15 ते 20 वर्ष एक्सपिरियन्स आहे, किंवा थोडा 10 वर्ष 15 वर्ष धरूया, त्यांना हे नव्हतं, म्हणजे ही ॲक्सेसिबिलिटी नव्हती. त्यांना काय वाटतं की फिमेल त्यांच्याशी बोलते आहे ना म्हणजे तिने माझ्याकडे अट्रॅक्ट झाली आहे, किंवा आमच्या वेळेला 90s मध्ये जे मूवीज यायचे आमच्या टीनेजमध्ये तर ते असेच होते की उसे ना भी बोला है तो वो हा ही है. करेक्ट. तर कन्सेंट आहे की नाही हे कळण्या इतकं शिक्षण त्यावेळेला नव्हतं, आणि जे मास मीडियामधून शिक्षण दिलं गेलं आहे मेल फिमेल रिलेशनशिपवर ते खरंच चुकीचं आहे. म्हणजे मुलगी तुमच्यासोबत बोलते आहे किंवा तुमची कलिग आहे ना, ते तुमच्याशी बोलणारच आहे. तर आणि हे व्हायला हवं ना एक्सचेंज. इफ यू आर वर्किंग, मी ॲस्ट्रॉनॉट आहात, करेक्ट. यू आर अ सिंगल फिमेल ॲस्ट्रॉनॉट आणि तुझ्यासोबत 5 मेल ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, तुला बोलावंच लागेल त्या लोकांशी, बट दॅट डज नॉट मीन यू आर अट्रॅक्टेड टू देम. ते होऊ शकतं, असं नाही की नाही होऊ शकत, पण ते तुम्ही त्या लेवलला असता की तुम्ही तसे सिग्नल जात आहेत का, आणि आपल्याकडून जात असतील तर आपण ते क्लॅरिफिकेशन द्यावं, किंवा तिथून थोडं डिस्टन्सिंग करावं. शुड बी कम्पॅशनेट डिस्टन्सिंग, की आपण हळूहळू दूर व्हावं. बरोबर. जसं मी मगाशी बसचं उदाहरण घेतलं, आपल्याला जाणवतंय ना तर मग दूर जायला हवं. आणि दुसरी एक गोष्ट याच्यात आणखी की जे लोकांना आवडत नाही, मुली स्वतःहून या गोष्टी इन्फ्लुएन्स करतात, मुली मॅन्युप्युलेट करतात ना. मुलींना लवकर शॉर्टकट्स हवे असतात, यश मिळवायचं असतं, लवकर चांगली लाईफस्टाईल हवी आहे, लवकर प्रमोशन हवे असतात, मग मुली सुद्धा या मार्गाने जातात. इनफॅक्ट ते प्रमाण बरंच आहे, ते पण आहे. त्यामुळे दोन्ही अँगलनी विचार करायला हवा. आणि एखादा पुरुष कशाला नाही म्हणेल ना, जर ती स्त्री होच म्हणते, समोरूनच म्हणते आहे, तर तो पुरुष तर काय तो फार कमी असतील की जे नाही म्हणतील. बरोबर. आणि ते झाल्यानंतर मग त्याचं उलटं नरेटिव्ह परत चेंज म्हणजे करायचं की यांनी मला हरास केला आहे, हे पण ॲक्सेप्टेबल नाही आहे. म्हणजे अशा वर्कप्लेसमध्ये तुमचे आयडिओलॉजीज असतील, बिलीफ्स असतील, किंवा एखाद्या धर्माबद्दल किंवा अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या खरं तर खूप पर्सनल किंवा वैयक्तिक असणं अपेक्षित आहेत, तर ह्या कशा इन्फ्लुएन्स केल्या जातात, ज्युनियर्सवरती इन्फ्लुएन्स करण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात? असं जाणवतं काही काही कंपन्यांमध्ये की आता आपल्याकडे लँग्वेजचा फार म्हणजे हे आहे, लँग्वेज आणि रिजन बेस्ड लँग्वेज आपला मेन फॅक्टर आहे डिव्हिजन करता. तर कंपन्यांमध्ये तुम्हाला जाणवतील की विशिष्ट लँग्वेज बोलणारी लोक एखाद्या ग्रुपमध्ये जास्ती दिसत असेल, डायव्हर्सिटी हायरिंग नाही होत, एकाच लँग्वेज बोलणारे जास्ती असतात, है ना. हे आहे भारतीय IT मध्ये तर हे आहे. आणि त्यांचा पगडा जास्ती दिसतो, त्यांचा पॉवर जास्ती, होल्ड जास्ती असतो.
तर हे समजून जावं की आपण इथे कितपत प्रोग्रेस करू शकणार. हो. हे बाहेरून दिसतं ना आपल्याला, हां. की एकाच स्टेटमधून येणारे लोक राईट. असतील, एकाच सिटीमधून येणारे लोक असतील. म्हणजे ग्रुपिझम म्हणू शकतो ग्रुपिझम थोडक्यात. हे आहे आणि हे ह्युमन बिहेवियर आहे, हे होणारच, बायसेस होणारच. पण मग त्याच्यामध्ये आपण किती फिट होतो आहे, हं. तो पण आहे प्रश्न. Right. आणि म्हणजे कंपनीच्या पॉलिसीज मी जेवढ्या बघितल्या ना, तर तेवढं असं डायव्हर्सिफाईड टीम फार कमी वेळा असतात. जनरली घेतात असं म्हणजे एकसारखे. ओके. हां. पण याच्यातून मार्ग हाच आहे, की आपल्याला नसेल पटत तर त्याच्यापासून दूर जावे. आणि कल्चर किंवा जसं रिलिजियस बिलीफ हे म्हटलं हो. तर आपल्याला कळतं. मगाशी मी बसमधलं एक्झाम्पल सांगितलं, की तुला सतत पॉलिटिकल तुझं ओपिनियन विचारत असतील, की काय तुमचं आहे किंवा तुला डिस्कशनमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करत असतील. तर अशा असेल तर आपण त्याच्यापासून शक्यतो लांब राहावे. ओके. आणि आपण नाही म्हणू शकतो. नाहीची पॉवर खूप मोठी आहे. बरोबर. म्हणजे ॲक्च्युली तेच म्हणायची भीती वाटते, कारण मी नाही कसं म्हणू, समोरचा दुखावला जाईल, मी रूड वाटेल ह्याच्यामुळे. नाही म्हणणं हे स्किल आहे आणि ते खरंच नाही जमत लोकांना. ते मी रूड नाही वाटली पाहिजे, पण मला माझा नकार पण त्यांना देता आला पाहिजे आणि तो तेवढ्या स्ट्रॉंगली किंवा तेवढ्या स्ट्रॉंग इंटेन्सिटीने त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कसं म्हणायचं आहे नाही? नाही आपण चांगल्याने म्हणू शकतो आणि त्याच्यातून डिस्कनेक्ट होऊ शकतो. बरं. आणि ठाम राहायचं आपल्या याच्यावर. ओके. गोड जरी बोललं तरी ठाम राहून गोड बोलायचं. आरडाओरड करायची पण काही गरज पडत नाही. किंवा अशी जर सिच्युएशन असेल तर बस चेंज करायला काही हरकत नाही. करेक्ट, करेक्ट. ओके. टीम चेंज करायला काही हरकत नाही. जर असं वाटत असेल, हं. तुमच्यासोबत असं होतंय, तुम्हाला मॅनिप्युलेट केलं जात आहे, हरासमेंटचा एक्सपिरियन्स आहे, हं, कॅन ऑलवेज आस्क फॉर अ डिफरंट टीम. विदिन टीम तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यातही तसंच वाटत असेल तुम्हाला परत, कॅन चेंज द कंपनी. त्यामुळे तुमचं स्किल्स अपडेटेड ठेवणं हं. आणि तुमचं फायनान्शियल बॅकअप ठेवणं, की 3 ते 6 महिने तरी तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकत असाल. हं. नोकरीवर CV अपडेट करणं, LinkedInवर नेटवर्किंग करणं, तुम्ही ज्या फील्डमध्ये असाल, तुम्ही फार्मामध्ये आहात, तुम्ही IT मध्ये आहात, तुम्ही HRमध्ये आहात, मीडियामध्ये आहात, तर तुमचं एक इन्फॉर्मल नेटवर्क असणं फार गरजेचं आहे. हं. म्हणजे अगदीच काही झालं जॉबला तर तुमचा CV जर तुम्ही कोणाला फॉरवर्ड केला तर तुम्हाला 3 ते 6 महिन्यात तरी जॉब लागायला पाहिजे. राईट. ओके. म्हणजे नेटवर्किंग स्ट्रॉंग करण्यावर भर दिला नेटवर्किंग पाहिजे. सुरुवातीपासून स्ट्रॉंग पाहिजे. प्रोफेशनल असोसिएशन्स हवे तुमचे. करेक्ट. समजा तू सायकोलॉजीची असशील तर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचं जनरली मेंबरशिप घ्यायला हवी. मी माझ्या स्टुडंट्सला सांगते. बरं. तसे बरेचसे ग्रुप्स आहेत, यू कॅन जॉईन. HRचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. तर तुम्हाला सपोर्ट राहतो एक प्रकारचा. कॉर्पोरेटचं जे कल्चर आहे, की जिथे या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण त्याचा काही ना काही थोड्या प्रमाणात सुद्धा पार्ट बनलेले असतात. या सगळ्यामध्ये वल्नरेबल एम्प्लॉई कोण असतो? व्हल्नरेबल एम्प्लॉईज अर्थात तू आणि मी. फिमेल्स. ओके. फिमेल्स ॲट ऑल द लेवल्स मी तर बरं. म्हणेल. फ्रेशर्सला अर्थात जास्ती त्रास असतो. त्यांच्याकडून जास्ती काम करण्याची अपेक्षा केली जाते, करून घेतलं जातं, एक्सप्लॉइट पण केलं जातं अर्थात. आणि त्याच्यानंतर वुमन हू आर अर्थात सिंगल असल्या तर त्यांना इंटरव्ह्यूवरच विचारतात, बरोबर. की तुमचं लग्न ठरलं आहे का, रिलेशनशिप आता तरी रिलेशनशिपचं पण विचारत असतील, की काही आहे का, एनिथिंग ऑन द कार्ड्स. किंवा समजा मॅरिड असतील तर प्रेग्नन्सीचं काही आहे का. आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये पण असं काही म्हणजे भारतीय जसे ट्रीट करतात प्रेग्नन्सीला त्या पद्धतीने ते करायला नको, पण हे होतं. आफ्टर मॅटर्निटी पण म्हणजे मुलींचे जे करिअर ब्रेक्स असतात हो. त्याच्यातून बाहेर आणायला पाहिजे स्त्रियांना, पण त्या स्त्रियांचं ॲक्च्युली बऱ्याचशा चांगल्या स्त्रिया त्याच्यातच जातात. बरं. ते कॅनॉट कम बॅक. हा कमबॅकचं हे नाही. आणि ज्यांना आता पुरुषांमध्ये ज्यांना फायनान्शियल लायबिलिटी पुष्कळ आहे किंवा ज्यांना काही एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, घरी अगदीच आजारी पॅरेंट्स असतील, हो. त्यांना करावंच लागणार आहे आता. तर हे जास्ती आणि अर्थात ज्यांना मेंटल हेल्थची इश्यूज आहेत, जसं मी मगाशी म्हटलं ना, ब्रेकअप हो. झाला असेल कोणाचा, इव्हन डिवोर्स झाला असेल किंवा काही हेल्थ इश्यूज झाले असतील, तर समबडी हू इज ट्राईंग टू कम बॅक, स्ट्रगलिंग विथ समथिंग, अशा लोकांना नेहमी व्हल्नरेबिलिटी जास्ती असते. आणि कसं आहे की डिपेंड्स तुम्ही कसं कोपअप करता. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही काउन्सिलिंग घ्या ओके. आणि ट्राय टू गेट प्रोफेशनल हेल्प. आणि भारतातला हा सर्वे आहे की डेलॉईट इंडियाचा सर्वे आहे, 80% भारतीय एम्प्लॉई हे कुठल्या ना कुठल्या मानसिक आजारातून, त्यातल्या त्यात अँझायटी, डिप्रेशन, स्लीप प्रॉब्लेम्स आणि बर्नआउट हे जात आहेत. पण त्यातले फक्त 10 ते 12%च हेल्प घेतात. बरं. म्हणजे हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे, करेक्ट. पण लोक त्याच्यावर काम करत नाही. हो. आणि ह्यानी काय होतं, म्हणजे आपण जे आता डिस्कस करतो टॉक्सिक कल्चर. टॉक्सिक कल्चर लीड्स टू पुअर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे त्यात असतं प्रेझेंटिझम. करेक्ट. म्हणजे कामावर यायचं पण काम करायचं नाही, टाळायचं, ढकलाढकल करायची, वेळ मारून न्यायची.
मग असतं अपसेंटिझम, यायचंच नाही कामावर, अडिक्शन असतं त्याच्यामध्ये, हम्म. इल डेज असतं म्हणजे सिक डेज असतात आपले. Right. त्याच्यानंतर तिसरं येतं तुमचं हे अडिक्शनचा जो पार्ट आहे. हो. तर पहिलं तर म्हणजे प्रेझेंटिझम, अपसेंटिझम, ज्याच्यात तुम्ही कामच करत नाही किंवा तुमचं आउटपुटच नसतं, आणि किंवा तुम्ही जेव्हा सोडून जाता. अडिक्शन हा पार्ट तर खूप बोलल्या जात नाही, पण हा खूप मोठा फॅक्टर आहे ओके. प्रोडक्टिव्हिटी लॉसमध्ये. कारण लोक फोकसच नाही करू शकत. करेक्ट. फोकस नाही करू शकत. जे टास्क दिले आहेत ते जर कम्प्लीट करू शकत नाही तर क्रिएटिव्हिटी कुठे होणार? क्रिएटिव्हिटी इज अ नेक्स्ट लेवल. राईट. तुम्ही चांगले हो. आरामात टास्क जर कम्प्लीट करत असाल, देन यू स्टार्ट थिंकिंग, अरे याच्यात काही ॲड करता येईल का? बट फॉर दॅट यू नीड युअर माइंड टू बी फोकस्ड, शार्प, अलर्ट. त्याच्याकरता तुमची मेंटल हेल्थ चांगली हवी. यू नीड टू हॅव गुड स्लीप, डाएट चांगला हवा, वेट तुमचं मॅनेज पाहिजे. बाकीचे जे मेडिकल स्टँडर्ड्स आहेत ते तुम्ही फॉलो करायला हवेत. भारतीय कॉर्पोरेटमध्ये, त्यातल्या त्यात IT मध्ये एक सर्वे होता, त्यात 80% लोकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा आजार आहे. खूपच मोठं प्रमाण आहे. खूप मोठं प्रमाण आहे. पण हे आपल्याला ना डिस्कस करताना लोकांना, म्हणजे भारतीयांनी हे नॉर्मलाइज करून टाकलं आहे. नॉर्मलाइज केल्याने काय झालंय, लोकांना त्याचा इम्पॅक्ट कळत नाही. पण क्लायंट जेव्हा तुमच्याकडे बघतो, म्हणजे भारतात पूर्वी कसं होतं, भारत का इतका आउटसोर्सिंगचा हब झाला. आमच्या वेळेला जे 2000ची पिढी आहे, तर एक तर चीप लेबर पण खूप स्किल्ड, आणि त्यांची कॉस्ट कमी होती. जसा जसा भारत त्याच्यात सुपर पॉवर बनत गेला आउटसोर्सिंगमध्ये, तसं तसं आपल्याकडचं कल्चर, तू जे म्हणते ना टॉक्सिक कल्चर, हे लोकांना मॅन्युपुलेट करणं, पॉवर सेंट्रिक ठेवणं, पॉवर डायनॅमिक्स जास्ती इन्फ्लुएन्स होणं, हे लोकांना थोडा, म्हणजे साध्या भाषेत म्हणजे गर्व आला. राईट. लोकांना डिल्युजनल झालेत अक्षरशः, की आपल्याकडून हे कधीच नेऊ शकत नाही. दिस इज एव्हरीथिंग इज माइन. म्हणजे भारताला कॉम्पिटिशनच नाही. मीनवाईल बाकी कोविड वगैरे सगळं येऊन गेला, AI ॲक्सेलरेट झालं, त्याच्यामुळे कॉस्ट आपली वाढली, AI आलं. ह्या टॉक्सिक वर्क कल्चरमुळे आपली एफिशियन्सी खूपच कमी झाली आहे. म्हणजे मध्ये एक रिपोर्ट होता की भारताची प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे पर डॉलर आपण जसं किंवा पर आवर बघितली तर $8 पर आवर आहे. पण जे मोठ्या म्हणजे चांगल्या कंट्रीज आहेत, आयर्लंड नंबर 1वर आहे, त्यांची $60 पर आवर आहे. म्हणजे आपण काम खूप करतो पण त्यात एफिशियन्सी नसते. तर हे टॉक्सिक कल्चरचं मेन प्रॉडक्ट आहे, आउटकम आहे, की तुमचं सगळं जे प्रोडक्टिव्हिटी आहे, इनोव्हेशन आहे, क्लायंटचं जे काही बजेट असतं त्याच्यामध्ये किती कमी जास्त होतं. फॉर एक्झाम्पल, तुमची 1000 लोकांची कंपनी आहे, त्याच्यामध्ये 20% ॲट्रिशन आहे. म्हणजे टॉक्सिक कल्चरमुळे, तू जसं म्हणते मॅन्युप्युलेशन वगैरेमुळे लोक सोडून जात आहेत, बॅड इमेज आहे, वर्क लाईफ बॅलन्स नाही आहे. तर 1000तून 200 लोक वर्षभरातून सोडून गेले. तुला हे कळलं लिंक्डइनवर वगैरे बघून. तू हिशोब लाव, त्यांची ॲव्हरेज सॅलरी 8 लाखाचं किंवा 10 लाखाचं पॅकेज असेल, 10 लाख पॅकेज. त्या सगळ्यांना रिहायर करायला 5 लाख जरी पकडले, त्यांचं ट्रेनिंग कॉस्ट, या सगळ्यांमध्ये जे प्रोडक्शन डिले झालं आहे, प्रोजेक्ट डिले झाले आहे, क्लायंटला मार बसला आहे, जो त्याचं नुकसान झालं आहे, ह्या सगळ्यांचा हिशोब जर काढला तर तो काही कोटींमध्ये जातो. 15 ते 20 कोटी तर गेलेच. हे कोणाला परवडण्यासारखं आहे. पण तरीही मग टॉक्सिक कल्चर का आपल्याकडे, तू म्हणशील की का चेंज होत नाही, तर मेन प्रॉब्लेम हाच आहे की आपली जी मेंटॅलिटी आहे, म्हणजे आपण जे काही IT आपल्याकडे आणलं त्याचं आपण जसं करायला हवं होतं त्या पद्धतीने उपयोग करून घेतला नाही.